Hello guys, I'm Simran. I'm Renuka. Welcome to our channel Tech Sisters. सो आताच MST CET 2024 चा रिझल्ट लागलेला आहे. खूप धावपळ असणार, कुठलं कॉलेज, कुठली ब्रांच, कॅप राऊंड. So exactly 1 year ago मी appear केली होती MST CET 2023 आणि माझा स्कोर होता 99.68 percentile. So Tech Sisters are here to share their experiences with you all. A little backstory to Tech Sisters is that मी आताच माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे फ्रॉम महाराष्ट्रास टॉप मोस्ट कॉलेज रेप्युटेड फॉर कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि प्लेस सुद्धा झालेले आहे ऑन कॅम्पस. मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंट आहे फ्रॉम द सेम कॉलेज अँड सेम ब्रांच. सो शी इज माय सिनियर. तर आता पुढे बघूया. येस, लेट्स गेट स्टार्टेड. सो द मेन क्वेश्चन इज की तुम्ही ब्रांचला प्रेफरन्स दिला पाहिजे की कॉलेजला. तर या केसमध्ये आधी तुम्ही एक चूज करा की तुम्हाला कुठली ब्रांच पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमचं फिक्स आहे की तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड ब्रांचच पाहिजे, पण तुम्हाला एका रेप्युटेड कॉलेज जसं COEP वगैरे मध्ये तुम्हाला एक डिसेंट ब्रांच मिळते जसं ENTC किंवा रोबोटिक्स. तर त्या केसमध्ये ते तुमच्यावर आहे की तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट घेऊ शकता का, तुम्ही तुमचं डोमेन कम्प्लिटली शिफ्ट करायला रेडी आहेत का. तर ते तुम्हाला डिसाईड करून मग कॉलेज किंवा ब्रांच हे डिसाईड करायला पाहिजे. सो माझ्या केसमध्ये पण सेम झालं होतं. मला COEP चे अदर दॅन CS सगळे ब्रांचेस भेटत होते, जसं काही रोबोटिक्स, AI, ENTC, MEC. पण माझं हे आधीपासून क्लिअर होतं की नाही, मला CSच्याच फील्डमध्ये घुसायचंय, कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये जायचं होतं मला. सो आय मेड इट क्लिअर. तरी मी स्पॉट राऊंड मध्ये ट्राय केलं होतं. सो फक्त एक सीटने माझं कॉलेज गेलं होतं. सो तुम्ही पण ट्राय करू शकता स्पॉट मध्ये जाऊन. स्पॉट तर हे खूप लास्टचं डिसिजन झालं, पण तुम्ही आधी डिसाईड करून घ्या की तिथं जर जाऊन तुम्हाला ENTC सारखी ब्रांच भेटणार असेल तर तुम्ही ऑप्ट करताल की नाही. सेम वॉज इन माय केस. मला माहिती होतं की मी ENTC घेणार नाही, सो आय डिडंट ऑप्ट. मला ते फॉर्म भरायला देत होते पण मी नाही भरला. सो बी क्लिअर विथ युअर ब्रांच की इफ यू वॉन्ट CS, इवन इफ यू वॉन्ट ENTC, तुम्हाला ENTC पाहिजे असेल तर मग ENTCच घ्या. CS साठी अपग्रेड नका हो. तर स्पॉट राऊंड हा खूप लास्टचा राऊंड आहे. त्याच्या आधी पण खूप सारे कॉलेजेस एक राऊंड घेतात, त्याचं नाव आहे इन्स्टिट्यूशन राऊंड. तर ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल किंवा अजून जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही नेक्स्ट व्हिडिओ त्याच्याबद्दल बनवू. तर आता ब्रांच आणि कॉलेज एकदा डिसाईड झाली की तुम्ही कॅप राऊंडचा फॉर्म भरणार असतात, पण त्याआधी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही जाऊन कॉलेजची प्लेसमेंटची लिस्ट चेक करा. पैसा ही पैसा होगा. कारण की तुमचं अल्टिमेट गोल हे प्लेसमेंटच आहे आणि कंपनीज ऑन कॅम्पस यावे अशीच तुम्ही कॉलेज चूज कराल. आता माझ्या प्लेसमेंट सीझनमध्ये, माझ्या इंटर्नशिप सीझनमध्ये मी बघितलं की ऑन कॅम्पस ऑपॉर्च्युनिटीज हे किती इम्पॉर्टंट असतात. ऑफ कॅम्पस नो डाऊट तुम्ही अप्लाय करू शकता, बट तिथं खूप क्राऊड असतं आणि तिथून स्टँड आउट होणं हे खूप डिफिकल्ट असतं. तर त्यासाठी असं कॉलेज चूज करा जिथं डिसेंट प्लेसमेंट्स आहे आणि तुमचं फ्युचर चांगलं त्याने शेप होऊ शकेल. सो कितीही डिसाईड केलं की कुठली ब्रांच पाहिजे, कुठलं कॉलेज पाहिजे, तरी कन्फ्युजन तर राहणारच. सेम माझ्यासोबत पण होतं. मी कन्फर्म होते की पण COEP खूप ग्लोरिफाईड कॉलेज आहे. COEP वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन महाराष्ट्र आहे. तर मी कन्फ्युज झाले होते की शुड आय ऑप्ट फॉर ENTC. पण नाही, तिथं मी स्टँड घेतला की नाही, मला CS सारख्या ब्रांचमध्येच घ्यायचंय. सो स्टिक टू युअर डिसिजन. कोणा दुसऱ्यांमुळे तुम्ही इन्फ्लुएन्स होऊ नका की यार ते लोक घेत आहेत तर मी का. तर वॉट एव्हर यू वॉन्ट, जर तुम्हाला ENT जी पाहिजे ब्रांच भेटत असेल तर वेल, गो फॉर इट. डोंट गेट कन्फ्युज एट ऑल. नीट कॅप राऊंडचे फॉर्म भरा, कारण की ते एक मेजर रोल असतात ऍडमिशन मध्ये. सो हीच होती आमची एक्सपिरियन्स तुम्हाला सांगायसाठी. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट. अँड टू सी मोर सच व्हिडिओज नॉट ओनली रिलेटेड टू टेक बट कॉलेज लाईफ, प्लेसमेंट, इंटर्नशिप्स एक्सेट्रा, लाईफस्टाईल अँड फॅशन, तर फॉलो करा आमच्या चॅनलला. आणि कमेंट डाऊन करा की आमचा कॉलेज कुठला आहे. वी वुड बी रिव्हिलिंग दॅट इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.